जालना शहरासह संजय नगर वीज खंडित होत असल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले निवेदन। 48 तासात वीज खंडित झाली तर अधिकाऱ्याच्या घरी वीज कट करणार, मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा। आज दिनांक 27 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वीज खंडित होत असल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मस्तगड येथील महावितरण अधिकाऱ्याला निवेदन दिलंय। या निवेदनात म्हटलंय की जालना शहरासह संजय नगर येथील वीज खंडित होतीये। महावितरण कर्मचाऱ्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र फोन उचलत नाही। संजय नगर येथील मजूर काम करणारे नागरिक राहत असून दिवसभर कामाला जातात आणि संध्याकाळी घरी आल्यावर वीज खंडित होत आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील महावितरणची कामं पूर्ण करावी। 48 तासात वीज खंडित झाली तर अधिकाऱ्यांच्या घरी वीज कट करण्यात येईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याला दिलाय। या निवेदनावर महेश नागवे, मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकंडे, मनसे शहराध्यक्ष योगेश कदम, तालुका मनसे अध्यक्ष बळीराम भाऊ राऊत, योगेश भाऊ आहेर, राम लोहेकर, अनिरुद्ध झालटे, काकासाहेब शिंदे, प्रदीप जाधव, यश सतकर, कृष्णा खरात, सुरेश सतकार, शेरखान रवी, खुपसे, सौरभ नन्नवरे, अर्जुन बनसोडे, आकाश चोरमारे, प्रसाद कुलकर्णी, कृष्णा दरेकर, रामेश्वर शहा, विजू शहाणे, अर्जुन घाटे, सुरेश सरकटे, अनिकेत शिरूरकर, सोमनाथ कदम, दिगंबर शेळके, आनंद कांबळे आदींच्या स्वाक्षरी आहे। जय महाराष्ट्र। मी राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवमान सेना शहराध्यक्ष जालना व माझे सहकारी मित्र महेश संपतराव नागवे, आमचे योगेश कदम तालुकाध्यक्ष व सर्वच माझे मनसे, आमचे वैभव भाऊ, सर्वच आमचे मित्रमंडळ महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने आज आम्ही जालना शहराची जी न सांगता जालना शहराची जी MECB चे अधिकारी मुजवरपणा करून स्वतः लाईट घालत आहेत, आमचा असा त्याच्यावर आरोप आहे की हे जे मुजवरपणा करून स्वतः लाईट घालत आहात। म्हणून आमचं महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने त्याला असं आव्हान आहे की जालना शहराची अगर लाईट गेली तर आमच्या महेश दादाने आता जसं सांगितलं की जालना शहरात कुठल्याही अधिकाऱ्याच्या घरी, मग तो क्लास 1चा अधिकारी असो, क्लास 2चा असो, क्लास 4ला सोडून देऊ, ते मेहनत करते बिचारे म्हणून, पण क्लास 1 क्लास 2च्या अधिकाऱ्याला आम्ही अंधार कसा राहतो ना हे दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। कारण की महाराष्ट्र नवमान सेना ही जनतेला भांडणारा पक्ष, जनतेसाठी भांडणारा पक्ष, आणि अगर MECBला जायची मुजवरी करायची असेल तर आम्ही त्याला जसं तसं उत्तर देऊ। आम्ही अस्वल आमच्यावर अजून 1-2 गुन्हे पडले MECBचे तरी हरकत नाही। जालन्याच्या जनतेसाठी आम्ही किती वेळेस आत जाऊ, किती वेळेस याच्यासाठी गुन्हे अंगावर घेऊ जालना शहरासाठी, पण अगर MECBच्या अधिकाऱ्यांनी त्याची मुजवरी बंद केली नाही तर महाराष्ट्र नवमान सेना त्याला जसं तसं महाराष्ट्र नवमान सेनेमध्ये उत्तर देईल, स्टाईल मध्ये उत्तर देईल। एवढं बोलतो, थांबतो। जय महाराष्ट्र, जय मनसे। महावितरण कार्यालयाला जय महाराष्ट्र। मी महेश संपतराव नागवे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जालना शहराध्यक्ष। आजचा विषय असा की महावितरणला वारंवार सांगून, वारंवार निवेदन देऊन तरी पण जो लाईनीचा विषय आहे, जे रात्री अपरात्री कोणतेही कारण नसताना लाईन खंडित करण्यात येते, त्याबद्दल आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांना म्हणजे किती पण सांगून यांचे कर्मचारी काही निवेदनाला याला जुमानत नाहीये। त्या अनुषंगाने आज आम्ही साहेबाला निवेदन सादर केलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की जर 48 तासामध्ये जर साहेबांनी आमच्या समस्या दूर केल्या नाही, आमच्या नागरिकांच्या समस्या दूर केल्या नाही, तर 48 तासामध्ये त्यांच्या घरातली पण लाईन कट केल्या जाईल आणि त्यांना नागरिक काय समस्याला सामोरे जात आहे ही समस्या एकदा त्यांना घडवल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही। त्यामुळं साहेबांना असं निवेदन दिलं आणि 48 घंट्यात अल्टिमेट दिलेलं आहे। नाही तर मग 48 घंट्यानंतर महावितरण आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।